माझ्या जन्माला न आलेल्या बाळाला भोगावे लागेल. अद्वैत रे, रुपाली म्हात्रेने माझ्या बाळाचा खून केलाय. आणि का माहितीये? कारण तिला हिला हरवायचं होतं म्हणून माझ्या बाळात खून केलं. नेत्रा, तू म्हणतोय तू तुमच्यामुळे केलंय माझं बाळ. तेजस बाबा, प्रत्येक वेळी चूक हे करणार, शिक्षा आम्ही का भोगायची? तेजस, खरं तर तू म्हणतोस तसं आम्ही काहीच केलं नाहीये, पण तरी तुला वाटत असेल तर मी सॉरी म्हणतो. ए घाबरे, ही सॉरी बिरीची नाटकं माझ्यासमोर करायची नाहीत हा. तुला काय कळणार आहे रे? आपलं बाळ गेल्यावर काय वाटतं तुला काय कळणार आहे? अद्वैत, मला सांग, ईशा आणि रीमा यांच्यावर त्या मैथिलीने अटॅक केला होता ना लहानपणी, कोण उभं राहिलं होतं तेव्हा? आपण सगळे उभं राहिलं होतं की नाही? मग माझा बाळ गेला तेव्हा कोणी का नाही उभं राहिलं? माझ्या बाळाच्या वेळी काय नाही झालं तर? तुमच्या लक्षात येते ना, तुम्ही माझ्या बाळाचा खून केलाय. प्रत्येक वेळी स्वार्थी विचार. आणि कधीतरी दुसऱ्यांचा पण विचार करा ना. दुसऱ्यांचा विचार केला असता ना तर आज हे चित्रच उभं राहिलं नसतं. फाल्गुनी, फाल्गुनीला आई व्हायचं होतं, बाळ हवं होतं आम्हाला. आमची स्वप्न होती अरे, आणि आमची स्वप्न आहेत. आमच्या स्वप्नांना कुठे काय किंमत आहे? तुमच्यामुळे गेलंय आमचं. तेजस, फाल्गुनी, फाल्गुनी, बरं वाटतंय तुला? हा, पाणी पे. बरं वाटतंय ना तुला? ओकेस ना? तू जरा आराम कर आता फाल्गुनी. तेजस, बस इकडे. काय काय झालं? रडतेस का तू? काय नाही, माझं काही नाही. माझा टेन्शन आहे तुला? अरे मी ओकेच आहे. मी हे बघ, आपल्या बेबीची काळजी वाटते का? बेबी आणि मी दोनोही मस्त. टेन्शन नको घेऊस. हा, तेजस, या वेळेला ना आपण स्वतः आपल्या बेबीची काळजी घेऊया. हा, कोणावरही डिपेंडंट राहूया नको. हे बघ, आपण हे घर सोडून जाऊया. मला ना मैथिली समोर आपला बेबी नको वाढवायला. तर तू जरा आराम कर. तेजस, तू ऐकतेस ना काय सांगते मी? आपण हे घर सोडून जाऊया. आता हे घर आधीसारखं नाही राहिलंय तेजस. आपण वेगळे होऊया प्लीज. मला माहिती आहे आपण लक्झरियस लाईफ नाही जगू शकणार, पण आपण तिघेही मस्त लाईफ जगूया ना. हा, मी तर आपल्या बेबीचं नाम पण डिसाईड केलंय. सांगू का तुला? सांभाळ. नाही फाल्गुनी, काय नाही, सांगू दे ना. प्रेग्नेंट नाहीयेस. डॉक्टर म्हणाले तू प्रेग्नेंट नाहीयेस. तुला कुठला तरी पोटाचा आजार असण्याची शक्यता आहे असं म्हणाले ते. पण मस्करी नको करू. मी मस्करी नाही करत आहे फाल्गुनी. मी बोललोय, स्वतः डॉक्टरांशी बोललोय, तू प्रेग्नेंट नाहीयेस. असं
असं काही नव्हतंच कधी. विसर हे सगळं आता. कळतंय ना मी काय बोलतोय ते. फाल्गुनी, मला आई व्हायचं होतं त्याच. आई व्हायचं होतं मला. आई होणार होते ना मी. पण त्याच मित्र आणि मैत्रीनं मला खाल्लं दिलं ना. पुन्हा तसंच झालं. आपण बाळ मारलं त्यांनी. ऐक, आपण बाळ मारलं त्यांनी. ते मला आई व्हायचं होतं ते. आता सिच्युएशन अशी की तेजस नाही जाऊ शकत असू. मी जाऊ. अरे पण तिकडे कोणी जायची गरज नाहीये. बाबा पण कोणीतरी असलं तरच काम नीट होईल. अथवा मला असं वाटतं की सध्या आपल्या घरामध्ये जी परिस्थिती आहे ना, या परिस्थितीमध्ये तू कुठेही जाऊ नकोस. ते जाणं योग्य ठरणार नाही. माझं ठरलंय बाबा. मी जातो. या सगळ्याला नेत्रा घराणे होत आहे. मी नेत्राला या घरात आणलं ही माझी खरंच खूप मोठी चूक झाली. चूक नेत्रा नाही, चूक मैथिली आहे. नेत्राने त्या मैथिलीला घरात आणून खूप मोठी चूक केली. त्या मैथिलीला संपवायला हवं.